बीए किंवा बीकॉम नंतर करिअर कशामध्ये करायला पाहिजे. तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा कोणाचं बीए बीकॉम झालं असेल तर त्याला ही माहिती अवश्य शेअर करा. पहिल्या डिग्री नंतर सीएस आणि सीए नक्कीच चांगला ऑप्शन आहे. मात्र प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला माहिती जमत आणि यासारख्या पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये वेळ घालवणं नक्कीच चुकीची ठरेल, कारण तो टाइम गेला जेव्हा हे डिमांड मध्ये राहायचे. आता तुमच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत जे व्यवस्थित समजून घ्या. पहिला ऑप्शन राहतो बँकिंग. इथं पण 2 पर्याय आहेत. एक राहतो सरकारी बँक आणि दुसरा राहतो प्रायव्हेट बँक. सरकारी बँक मध्ये जाण्यासाठी तुमचा या विषयाचा अभ्यास असणे आवश्यक आहे आणि इथं आयबीपीएस सरकारी बँकांची भरती घेत असते. दुसऱ्या ऑप्शन मध्ये प्रायव्हेट बँकांचे प्रोग्राम राहतात, जसे ऍक्सिस बँकचा यंग बँकर प्रोग्राम किंवा हे इतर बँकांचे काही प्रोग्राम आहेत. हे सर्व प्रोग्राम स्वतः बँका करून घेतात आणि ह्याच बँका तुम्हाला नोकरी देतात. तिसरे ऑप्शन राहते या प्रकारचे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम करणे. हे एका हिशोबाने बेस्ट आहे, कारण याची भविष्यात सुद्धा डिमांड राहते. मात्र यामध्ये 3 महिन्याचा किंवा 6 महिन्याचा कोर्स करून काहीच होत नाही. प्रॉपर 1 ते 2 वर्षाचा प्रोग्राम करणं आवश्यक आहे. आणि हे प्रोग्राम करत असताना कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट व्यवस्थित निवडा, जे प्रॉपर जॉब प्लेसमेंट देत असतील किंवा पे आफ्टर प्लेसमेंट सारख्या सुविधा देत असतील. बाकी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. तुमच्या फॅमिलीमधील त्या व्यक्तीला नक्की शेअर करा ज्यांनी बीए किंवा बीकॉम ची पदवी घेतली आहे. आणि महाराष्ट्रातील असेच महत्त्वाचे जॉब अपडेट तसेच करिअर अपडेट जाणून